आता पाहूया लोकसभेच्या धुरळ्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। चंद्रपूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर विजय वडेट्टीवार यांच्या भेटीला वडेट्टीवारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न। वडेट्टीवार ज्येष्ठ आणि पालकमंत्री म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी आले, धानोरकर यांचं वक्तव्य। ठाकरे गटाने मवियासाठी मोठा त्याग केला, सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असताना भास्कर जाधवांची प्रतिक्रिया। शिवसेनेनं निवडून आलेल्या जागांपैकी आपली कोल्हापूरची जागा सोडली, आपली रामटेकची जागा सोडली, आणखीन एक कुठली तरी ती निवडून आलेली जागा त्या ठिकाणी सोडलेली आहे। अमरावती सातत्यानं शिवसेना जिंकत होती, ती जागा सोडली शिवसेनेनं महाविकास आघाडीकरता मोठा त्याग केलेला आहे। भाजपसोबत गेल्यापासून अजित पवारांमध्ये अहंकार वाढला, त्यांचा टाइम खराब सुरू असून लोक त्यांच्या विरोधात। रोहित पवार यांचा अजित पवारांवर निशाणा। बीजेपी बरोबर गेल्यापासून त्यांच्यामध्ये अहंकार वाढलेला आहे, त्यांच्याकडे चिन्ह घड्याळ असलं तरी त्यांचा टाइम खराब चाललाय आणि विधानसभेला तर त्यांना बीजेपी तिकीट देईल का असाही प्रश्न कुठेतरी समोर येतोय। प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या 2 जागांचा प्रस्ताव द्यावा, कुठून माघार घ्यायची ते नंतर ठरवू, काँग्रेस नेते नाना पटोले यांची प्रतिक्रिया। आज अकोल्यात येऊन त्यांना पुन्हा दोस्तीचा हात पुढे केलेला आहे, त्यांनी प्रस्ताव द्यावा 2 जागेचा। मी काँग्रेसकडून आमचा तयारी आहे, अकोल्यातून काँग्रेस माघार घेईल, मी कुठून घ्यायची ते त्यांनी प्रस्ताव द्यावा, त्याच्यानंतर चर्चा करू। ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेशानंतर जळगावच्या 40 गावात शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार करण पवार आणि उन्मेष पाटील यांचे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांकडून जोरदार स्वागत। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। पंतप्रधान नरेंद्र मोदींची 8 एप्रिलला चंद्रपुरात महाराष्ट्रातली पहिली सभा। चंद्रपूर लोकसभेत भाजपचे सुधीर मुनगंटीवार उमेदवार। गौरव वल्लभ यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश, सनातन विरोधी पक्षात राहणं अवघड असल्याचं कारण देत वल्लभ यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी। काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांचं भाजप खासदार हेमा मालिनींसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य। हरियाणा महिला आयोगाची सुरजेवाला यांना नोटीस।